आणि लोकसभा तर तुम्ही जिंकून दिलेलीच आहात. विधानसभा आता आपल्याला जिंकायची. आणि का जिंकायचे की आपापसात हे जे काय लावतायत झेंगाट, मग धर्माधर्मामध्ये मारामारा लावतायत, जातीपातीमध्ये भिंती उभ्या करतायत. म्हणजे तुमची घरं तुमची जळली तरी चालतील, तुमच्या पेटत्या घरावरती आम्ही राजकारणाची पोळी भाजू, हे असलं दळभद्र गोमूत्रधारी हिंदुत्व हे भाजपचं आहे, हे शिवसेनेचं हिंदुत्व नाहीये. हे नाही शिवसेनेचं हिंदुत्व की लोक मेले तरी चालतील पण आम्ही सत्तेवर बसणार. मी ज्या वेळेला ग्रामीण भागात फिरतोय, अजून मी सुरुवात केलेली नाहीये फिरायला, आता करीन, दसऱ्यानंतर सुरुवात करेन. पहिला दसरा मेळावा आपला परंपरेनुसार शिवतीर्थावर शिवाजी पार्कवरती मी घेणार आहेच आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र फिरायला लागेल. पण मी जिथे जिथे जातो, अगदी एक दोन ठिकाणी मी गेलो शेताच्या बांधावरती, तिथे शेतमजूर महिला काम करत होत्या. मी गेलो त्यांच्यामध्ये, म्हटलं ताई काय कसं काय? हा बरं आहे. म्हटलं आता काय तुम्हाला 1500 रुपये मिळतात? बरं आहे ना तुमचं? काय म्हणे त्या गद्दाराला 50 खोक्या आणि आम्हाला 1500 मध्ये काय घर चालतं काय म्हणे? हे गद्दारी करावी की काय? आम्हाला फक्त 1500 रुपये, माझ्या पोराला ऍडमिशन द्यायचे 1500 रुपयात होणार काय? म्हणजे आता ही महाराष्ट्राची ओळख तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख अशी करताय? गद्दाराला 50 खोके आणि बहिणीला फक्त 1500? बरं 2014 साली हेच जे नरेंद्रभाई मोरे आपले तिकडे बसलेत, आम्ही त्यांचा प्रचार करत होतो. आम्हाला वाटलं होतं आता काय अच्छे दिन आएंगे, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये येणार. 15 लाखाचे 1500 का केलेत? 15 लाख देणार होता त्याचे 1500 का केले?